गुड नाईट एव्हरीवन. आता टाईम काय झालं आहे? 1:30 PM 1:30 AM सॉरी 1:30 AM मिडनाईट 25 नोव्हेंबर 2024. आज लवकर चाललो आहे. आज संडे असून लवकर चाललो आहे. वाव. नाही तर संडेला वाव किती लागते मलाच माहीत. संडेला खूप लागते, पण आज संडे असून लवकर चाललो आहे. कारण की आणि आलो पण लेट होतो. मी 7 वाजता आलो होतो आणि 2 वाजता जायचं होतं. 1 वाजता चाललो आहे. सगळे कामं गिमं आवरून क्लोजिंग तर केलं आहे. रेस्टॉरंट क्लोजिंग झालं आहे, क्लिनिंग पण झाली. चाललो आहे आता मागच्या 2 दिवसात काय झालं सांगतो. म्हणजे फ्रायडे नाईट केली. मॉर्निंगला माझं क्लासेस होता. सॅटर्डेला क्लासेसमुळे मी लवकर उठलो. 10 वाजता 11 वाजता क्लासेस होते. 11 ते 5 क्लासेस चालले माझे. सॅटर्डे सुपर सॅटर्डे असतो ना, त्याच्यामुळे 11 ते 5 क्लासेस चालले. मग माझं स्लीप काय झालं नाही. काय फ्रायडे नाईटला मी 3 ते 4 घंटे झोपलो. मॉर्निंगला उठून लगेच क्लासेसला गेलो. क्लासेसवरून आलो संध्याकाळी 7 वाजता. म्हटलं 6ला रूमवर आलो मी. मग काय 6ला झोपलो. मला वाटलं की 8पर्यंत उठणार, म्हणजे 2 घंट्याची नॅप घेतल्यावर आपण उठून लगेच कामावर जायचं. माझं फोन सायलेंटवर. मी कधी सायलेंटवर ठेवत नाही, पण यावेळेस कसं काय सायलेंटवर राहिला मला नाही माहीत. म्हणजे काढलंच नाही मी सायलेंटवरून. त्याच्यामुळे हे झालं. मी झोपलो तर 9 वाजता उठलो. बघतोय मोबाईलमध्ये 2 कॉल. एक मॅनेजरचा होता आणि एक भाऊचा होता. सगळ्यात पहिले भाऊला लावला. तर बोलला काय कुठे काय तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. मग मॅनेजर म्हणतो काय येत नाही का. मी एवढं माझं बॉडी पेन करते. मागच्या ॲटलिस्ट 20 दिवसापासून मी ऑफसुद्धा नाही घेतला. म्हणजे मरण्यावर आलो होतो. काल नाही रेस्ट घेतलं असताना आज मी गेलोच असतो वरती. एवढा भयान झालं होतं. आणि माझं वेट ॲटलिस्ट आता मी मेडिकल चेकअपला गेलो होतो तेव्हा माझं वेट होता 49.995 म्हणजे 905 ग्रॅम्स काहीतरी. आता माझा वेट आहे 48, म्हणजे 2 किलो कमी झालं असं मी गृहीत धरतो. मग त्याच्यामुळे एवढं बॉडी पेन केली माझी खूपच. आणि सगळे बोन्स पण दुखत आहे. म्हटलं काय नाही. आणि त्या दिवशी म्हणजे एवढं सिरियस झालं की मला ऑफ घ्यावं लागलं. मॅनेजरला बोललो सर मी आज काय येत नाही सॅटर्डेला. मग काल रात्रभर झोपलो, आज दिवसभर झोपलो. कामं गिमं आवरून सगळं निवांत. मग आलो आज संध्याकाळी कामाला, म्हणजे संडे इव्हनिंगला आलो मी आज लवकर 7 वाजता आलो. मग त्याच्यामुळे झालं सगळं. 7 वाजता ते 7 ते 1 माझा टाईम संपलेला. आता मी चाललो आहे घरी. आजचा संपला विषय. म्हणजे मागचे 2 दिवसाचे सांगून दिलं. आता नेक्स्ट तुम्हाला सांगतो उद्या आणि उद्याचं. उद्या आहे माझे क्लासेस पण आणि प्रॅक्टिकल एक्झाम पण. प्रॅक्टिकल एक्झाम इम्पॉर्टंट आहे कारण की एकचदा होणार आहे ना. क्लासेस तर चालत राहणार आहे. मग उद्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे प्रोडक्शनची. त्याची प्रिपरेशन झालेली आहे अँड स्टडी पण झालेली आहे. अँड उद्या 9 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. म्हणजे मला ॲटलिस्ट 7 किंवा 7:30ला उठावं लागेल मॉर्निंगला. आता डिपेंड आहे की आता मी कितीला झोपतो. आता लवकर झोप आली तर मी मॉर्निंगला 7पर्यंत उठणार. नाही झोप आली तर मग 8पर्यंत. 1 घंट्यात आवरून चावरून रिपोर्टिंग टाईम 9 वाजता डॉट 9 o'clock डॉट रिपोर्टिंग दिलं संपला. मग प्रॅक्टिकल चालणार ॲटलिस्ट 1 PM या इव्हनिंगपर्यंत. 3-4 वाजेपर्यंत तो म्हणजे होल डे माझं उद्या कॉलेजमध्ये आहे. मी तो म्हणतो 9 ते 5 संपला विषय. 9 ते 5 कॉलेज उद्या. मग संपले. मग आहे 3 दिवसाची सुट्टी. मग आहे 29ला एक्झाम FMB 70 मार्क्स. आता 3 दिवसात मला FMB कवर करायचे.
मग तुम्हाला नंतरची प्रिपरेशन सांगतो. हे संपलं माझं कॉलेजबद्दल. आत्ता मी तुम्हाला सांगतो बिझनेसबद्दल. बिझनेस उद्या म्हणजे मॉर्निंगला कुरिअर होऊन म्हणजे मुंबईवरून आपलं पार्सल येऊन जाणार, म्हणजे सॅम्पल. मुंबईवरून आल्यावर मला 2 दिवस ॲटलीस्ट लागणार, 2 ते 3 दिवस माझ्या हातात येईपर्यंत. पेमेंट झालेली आहे, 2 सॅम्पल येणार आहे. मग 2 सॅम्पल हातात आल्यावर त्यांची पूजा ऑर्गनायझेशन पण करायचं मला, ऑर्गनाइज्ड पण करायचं आहे. मग त्याच्यामुळे प्लेस, टायमिंग आणि टायमिंगनुसार सगळ्यांचं वेळ काढावं लागेल ना, कारण की ज्याला इन्व्हाइट करणार आहे ते पण यायला पाहिजे तिथं. त्याच्यामुळे मग सगळ्याकडे विचारावं लागेल की तू कधी फ्री आहेस. असं इव्हेंट आहे, अशी पूजा आहे, तो ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही तिथं प्रेझेंट राहा. मग आपण पूजा करणार आहेत, सॅम्पलची पूजा करू, मग ब्रँड्सला लॉन्च करू. बस आत्तापर्यंत ह्या महिन्यात एवढं काम आहे माझ्यासाठी. नेक्स्ट महिन्याची प्रिपरेशन खूप आहे, पण ते आता नाही रिव्हील करत, ते पुढच्या महिन्यात, त्या पुढच्या ब्लॉगमध्ये. समजलं का तुम्हाला? असं का दिसते काय माहीत. बाकीचं काय बढिया चालू आहे. आणि मी काय सांगू शकतो माझ्याबद्दल, बस ही अपडेट आहे. आणि थोडाफार म्हणजे मी ब्लॉगिंग तो चालू केली आहे, पण हे थोडा मला कम्फर्टसाठी. असं तर काय नाही, यूट्यूब चॅनलवर राहणार आहे व्हिडिओ, कोणाला बघायचे